आत्ताच सांगितल्याप्रमाणे डोबेरायनरने काय केलं, न्यूलँडने काय केलं, त्याच्या वेळेस जेवढे एलिमेंट त्याला माहिती होते, नोन माहिती होते, त्याने ते सगळे कसे मांडले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासमध्ये मांडले. अणुवस्तुमानाच्या कुठल्या क्रमाने मांडले, चढत्या क्रमाने मांडले. इट स्टार्टेड विथ लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन. त्याने सुरुवात कुठून केली, हायड्रोजनपासून. सगळ्यात छोटा आणि हलका एलिमेंट कोण आहे, हायड्रोजन. अँड एंडेड अप विथ थोरियम. आणि शेवट कुठे केला, थोरियमपाशी. ही फाउंड दॅट, त्याला काय लक्षात आलं, एव्हरी 8th एलिमेंट, प्रत्येक 8वा एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर, त्याच्या प्रॉपर्टी सारख्या असतात. कोणासारख्या, टू दोज ऑफ द फर्स्ट, पहिल्यासारख्या. फॉर एक्झाम्पल, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम अँड बोथ हॅव द सिमिलर प्रॉपर्टीज. त्याच्या असं लक्षात आलं, पहिल्या एलिमेंटच्या आणि 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी कशा असतात, सारख्या असतात. उदाहरणार्थ सोडियम आणि कोण, लिथियम, हे एकमेकांपासून कितवेत, 8वेत. अजून मॅग्नेशियम शोज सिमिलर टू बेरिलियम अँड क्लोरीन शोज सिमिलर विथ फ्लोरीन. न्यूलँड compared this similarity with the octaves in music. He called the similarities observed in 8th and 1st element as the law of octave. न्यूलँडने याची तुलना संगीतातल्या अष्टकानुसार केली, की ज्याच्यात पहिला स्वर आणि 8वा स्वर हा सारखा असतो, आणि म्हणून त्याने याला अष्टकाचा नियम असं नाव दिलं. न्यूलँडने काय केलं, त्याच्या कालावधीत जेवढे एलिमेंट माहिती होते ते सगळे आधी त्याने चढत्या क्रमाने मांडून घेतले. जेवढे माहिती होते तेवढे. सुरुवात केली हायड्रोजनपासून, शेवट केला थोरियमपर्यंत. त्याच्या असं लक्षात आलं की पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे कसे असतात, सारखे असतात. तिकडे त्यांनी त्याची उदाहरणं दिली आहेत, सोडियम आणि लिथियम, मॅग्नेशियम आणि बेरिलियम, क्लोरीन आणि फ्लोरीन. आणि त्याचं असं लक्षात आलं की हा सारखेपणा संगीतातल्या स्वरांसारखा आहे, आणि म्हणून त्याने याला अष्टकाचा नियम किंवा लॉ ऑफ ऑक्टिव्ज असं नाव दिलं. मित्रांनो, मग आता ज्यांचे गुणधर्म सारखे आहेत ते एकाच गटात घेतले पाहिजेत, एकाच ग्रुपमध्ये घेतले पाहिजेत का वेगवेगळ्या? ज्यांचे गुणधर्म सारखे आहेत, ज्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत, ते कुठे घेतले पाहिजेत, एकाच गटात का वेगवेगळ्या गटात घेतले तरी चालतील? एकाच ना. पुस्तकात त्याला शब्द आला आहे नोट. संगीतामध्ये काय असतात, नोट असतात, स्वर असतात. म्हणजे हा साल आहे. हे काय, इथे याची माहिती दिली आहे. भारतीय संगीतात सा रे ग म प ध नी असतं, त्याला आपण सप्तक म्हणतो. आणि वेस्टर्न म्युझिकमध्ये काय असतात, डो रे मी, हे 7 स्वर वेस्टर्न म्युझिकमध्ये असतात, बरोबर. मग इकडे वेस्टर्न म्युझिकनुसार गट केलेले आहेत. मला तर नीट विचार करून सांगा, यांच्या प्रॉपर्टी, यांच्या प्रॉपर्टी, यांच्या 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 कशा पाहिजेत, सारख्याच का वेगवेगळ्या? हो का नाही, पाहिजेत ना. मांडणी कशी पाहिजे, चढत्या क्रमाने का पुढे मागे झाले तरी चालतील? चढत्या क्रमाने. आणि एका गटातल्या प्रॉपर्टी कशा पाहिजेत, एका गटातल्या प्रॉपर्टी कशा पाहिजेत, सारख्या. तुम्ही काय करतायत, तुम्ही हा पॅरेग्राफ वाचतायत आणि मला सांगतायत की त्याचं काय चुकलं. वाचायला सुरुवात करा, चला. हा पॉइंट तुम्हाला मी सेल्फ स्टडीला देतोय, याचं वाचन करा आणि मला सांगा की त्याचं नेमकं काय चुकलंय, तो कुठे चुकला, त्याला कुठे काय जमलं नाही, हे तुम्ही शोधून सांगतायत मला, त्याचं काय गडबड झाली.
वाचायला वेळ दिलाय मवाळ. वाचलं नीट? चला सांगा काय काय लक्षात आलं. काय अर्थ होतो या पहिल्या लाईनचा? काय अर्थ काय होतो पहिल्या लाईनचा? म्हणजे हा नियम कुठपर्यंत लागू झाला? कॅल्शियम पर्यंत. त्याने सुरुवात हायड्रोजन पासून केली, शेवट कुठपर्यंत केला? थोरियम पर्यंत. पण नियम नियम आहे ना, लागू सगळ्यांना व्हायला पाहिजे होता. पण हा नियम एक्झॅक्टली कुठपर्यंत लागू झाला? कॅल्शियम पर्यंत. त्या काळात किती मूलद्रव्य होते? न्यूलँड फिटेड ऑल द नोन एलिमेंट इन ए टेबल ऑफ 7/8 दॅट इज 56 बॉक्सेस. त्याने ते एकूण किती बॉक्स मध्ये बसवले? 56. न्यूलँड प्लेस 2 एलिमेंट each in some boxes to accommodate all the known element in the table. त्याने एकूण किती बॉक्स तयार केले होते? त्याने असे जे उभे आडवे जे केले होते ते एकूण त्याने किती तयार केले? 56. बरोबर. पण मग सगळे त्याच्यात बसवायचे आहेत ना आपल्याला. जसं आज क्लासला बरेच जण आज अचानक उगवले, मग तुम्हाला मला आज बसवायचंय म्हणून मी एका बेंचवर 3-3 बसवून टाकले आजच्या दिवस. बसाले. याला आपण शब्द म्हणणार टू अकोमोडेट. हा जो शब्द आहे टू अकोमोडेट, याचा अर्थ लक्षात आला का? अकोमोडेट म्हणजे काय? बसवून टाकले. त्याने एकाच बॉक्स मध्ये किती जणांना बसवून टाकलं? 2 जणांना पण बसवून टाकलं. कारण त्याच्याकडे किती बॉक्स उपलब्ध होते? फक्त 56. मग सगळ्यांना बसवायचंय म्हणून एकाच ठिकाणी किती जणांना बसवून टाकलं? 2. इथपर्यंत लक्षात आलं? अजून काय केलं त्याने? ही प्लेस सम एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टिव्ह. मला वाटतं ही सगळ्यात मोठी त्याने चूक केली. एकाच स्वरात एकाच नोट मध्ये त्याने काही एलिमेंट असे टाकले की त्यांच्या प्रॉपर्टी कशा होत्या? सारख्या का वेगळ्या? वाचन करा आणि उत्तर द्या. वेगळ्या. एकाच नोट मधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी कशा पाहिजे? सारख्या. पण त्याच्याकडनं घोडचूक काय झाली? ही प्लेस सम एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टी अंडर द सेम नोट इन द ऑक्टिव्ह. एकाच गटामध्ये ज्यांचे गुणधर्म वेगळे ते सुद्धा एकाच ठिकाणी टाकून दिले. फॉर एक्झाम्पल, न्यूलँड प्लेस द मेटल CO and Na under the note Do along with halogen, while Fe having the similar property with CO and Na away from them along with non-metal O and S under the note T. काय केलं त्याने? उदाहरण दिलंय त्याचं त्यांनी. न्यूलँड प्लेस द मेटल कोबाल्ट अँड निकेल along with halogen. फेरस हॅव्हिंग द सिमिलर प्रॉपर्टी अवे फ्रॉम देम. आता विचार करा, फेरस म्हणजे कोण? लोखंड. कोबाल्ट हा धातू आहे, निकेल हा धातू आहे.
मग हे तिघही धातू जर असतील तर ते कुठे पाहिजे होते? एकाच ठिकाणी का वेगवेगळ्या ठिकाणी? हे धातू आहेत की नाही, मग हे एकाच ठिकाणी पाहिजे होते का वेगवेगळ्या ठिकाणी? पण त्याने ते कुठे टाकून दिले? वेगवेगळ्या ठिकाणी. ते मला ना तो आईन्स्टाईन का बरं आवडतो माहिती आहे का? आईन्स्टाईनने थॉट एक्सपेरिमेंट केले फक्त. थॉट एक्सपेरिमेंट म्हणजे आजपासून 50-60 वर्षापूर्वी काहीतरी आईन्स्टाईन झाला. आईन्स्टाईनने तेव्हा विचार करून जे काही लिहून ठेवलं होतं ते अजूनसुद्धा लागू होतं आहे. आपण पहिला लेसन पाहिला, त्याच्यात तो केपलर होता. तो किती साली झाला होता केपलर? पाहतं बरं पानं पलटवून. केपलर किती साली झाला होता? 1600 काहीतरी होतं की नाही? कुठेतरी दिली असेल माहिती. हा 16th सेंचुरीमध्ये झाला होता, म्हणजे 16व्या शतकात झाला होता केपलर. आता किती वर्ष झाले केपलरचा मृत्यू होऊन? 500 वर्ष झाले का? 400 तर होऊन गेले. म्हणजे केपलरने 400 वर्षापूर्वी जो नियम शोधला होता तो अजूनही लागू होतोय का होत नाहीये? होतोय. मग आपण जर एक क्षणभर असं मानलं की न्यूलँडचा नियम खरा आहे, तर इथून पुढे जे काही शोध लागणार आहे तिथे पण न्यूलँडचा नियम लागू व्हायला पाहिजे का नको? लागू व्हायला. पण तो झाला नाही, कारण त्याच्याकडे बॉक्सेस किती उपलब्ध होते? 56. त्याच्यात नवीन टाकाला जागा उरली आहे का आता? काय दिली लाईन पाल? न्यूलँड ऑक्टिव्ह्ज डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. जे नवीन शोधले जाणारे मूलद्रव्य आहेत त्यांना बसवण्यासाठी त्याच्यात जागाच नव्हती. द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिल इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ह. आणि जे नवीन शोधले गेलेले मूलद्रव्य आहेत त्यांच्या प्रॉपर्टी इथे काही फिट बसू शकल्या नाही. हे याच्या नियमाच्या काय होत्या? लिमिटेशन्स होत्या. हे लक्षात घ्या. ही दुसरी शॉर्ट नोट आहे. मर्यादा होत्या त्याच्या नियमाच्या. या काय होत्या? मर्यादा होत्या. चला एक समरी घेऊया म्हणजे गडबड नाही होणार. पहिली घटना काय झाली? पहिला पॉइंट, न्यूलँडने त्याच्या काळात जितके एलिमेंट माहिती होते त्या सगळ्या एलिमेंटची चढत्या क्रमाने मांडणी केली. दुसरी गोष्ट, त्याच्या काय लक्षात आलं? पहिल्याचे आणि 8वेचे गुणधर्म कसे सारखे आहेत. तिसरी गोष्ट, त्याने याची तुलना संगीतातल्या स्वरांप्रमाणे केली आणि म्हणून त्याने याला लॉ ऑफ ऑक्टिव्ह, अष्टकाचा नियम असं नाव दिलं. झाली शॉर्ट नोट. आता दुसरी, लिमिटेशन्स ऑफ द लॉ. याच्या मर्यादा काय काय? पहिली घटना, त्याच्याकडे एकूण किती बॉक्सेस उपलब्ध होते? 56. म्हणून त्याने एकाच ठिकाणी 2-2 जणांना पण जागा देऊन टाकली. दुसरी गोष्ट, त्याच्याकडनं काय चूक झाली? ज्यांच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या आहेत ते सुद्धा एकाच गाठात आले. तिसरी गोष्ट, नंतर जे एलिमेंट शोधले गेले, नंतर जी मूलद्रव्य शोधली गेली त्यांना त्याच्या त्या ऑक्टिव्ह्ज मध्ये त्या 56 गटात बसण्यासाठी जागा होती का? नाही. नंतर जे एलिमेंट शोधले गेले त्यांच्या प्रॉपर्टी इथे मॅच होऊ शकल्यात का? नाही. ही त्याच्या नियमाची काय होती? लिमिटेशन होती. कन्सेप्ट कळाली आहे सगळ्यांना? आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि मग पुढच्या पॉइंटला जाऊ, कारण पुढचा पॉइंट जास्त महत्वाचा आहे.